30 वर्षे वय असलेला सुभाष 2 वर्षापूर्वी कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेला होता. मुंबईवरून 4 जानेवारी 2026 रोजी घरी आला. 2 वर्षानंतर हा सुभाष घरी आलेला होता. त्याच्या मनामध्ये होते की जाऊन बायकोला कडकडीत मिठी मारावी, आईचा आशीर्वाद घ्यावा. भरपूर दिवस झाले घरी नव्हतो. ज्या वेळेला तो आला, पत्नीचा चेहरा बघितला, एकदम आनंदी झाला. पण त्याचा आनंद काही क्षणासाठीच होता. कारण ज्या वेळेला त्याने त्याच्या पत्नीच्या पोटाकडे बघितलं, 6 महिन्याची गर्भवती होती ही बाई. आता हा तर 2 वर्ष झालं घरी आलेला नव्हता. तर हे पोट कुणी आणलं? नेमका हा गर्भ कोणाचा? ज्या वेळेला त्याने त्याच्या पत्नीला सक्तीने विचारलं, त्यावेळेला ती म्हणायची की तू स्वप्नात येऊन शरीर संबंध करत होता आणि हे त्याचेच फळ आहे. आता हे तर त्याला काही पटेना. पण नेमका काय प्रकार होता मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. ऑक्टोबर 2020 मध्ये सुभाष आणि पिंकी या दोघांचं लग्न झालं. त्यावेळेला सुभाष जो होता तो 25 वर्षाचा आणि ही पिंकी 23 वर्षाची. ही पिंकी जी आहे सुभाषच्या मामाचीच पोरगी. लहानपणीपासून ज्या वेळेला पण सुभाष त्याच्या मामाच्या घरी जायचा, त्यावेळेला पिंकीकडे बघून घायाळ होऊन जायचा. पिंकी दिसायला एक नंबर होती, पण तिची जे चालचलन होते ते वेगळंच होतं. आता तिच्या वडिलांनी या पिंकीचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अनेक पोरांसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्यासोबत संबंध बनवायची, तिच्या घरच्यांचं नाव एकदम बुडवून टाकायची. आता तिच्या वडिलांना हे ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला त्यांना हे पण माहिती होतं की हा सुभाष तिच्या बहिणीचा पोरगा या पिंकीवरती मरतोय आणि त्याला याच्याबद्दल काही माहीत नाही. त्यावेळेला त्यांनी त्या सुभाषला म्हटले की लग्न करतो का पिंकीसोबत? सुभाषलाही एवढंच पाहिजे होतं. सुभाष म्हणला हो मामा, नक्कीच करतो. आता या दोघांचं लग्न लावून दिलं 2020 मध्ये. मामाने विचार केला की घरची पिढा घरातच राहील, बाहेर आपलं नाचक्की होणार नाही, म्हणून दोघांचं लग्न लावून दिलं. मामाच्या गळ्यातली पिढा आता या सुभाषच्या गळ्यामध्ये आलेली होती. लग्न झाल्यानंतर हा सुभाष एकदम खुश होता, आनंदी होता. तशी त्याची एवढी काही खास परिस्थिती नव्हती, पण म्हणायचं की नशिबानं भेटली अशी बायको. एकदम हिरोईनवाणी सुंदर, एकदम भारी असा फिगर असलेली बायको. त्याने 5-6 महिने मज्जा केली. पण शेवटी परिस्थिती, लग्न झाल्यानंतर त्याला पैसा पाणी कमवण्यासाठी मुंबईला जावं लागले. ज्या वेळेला मुंबईला जात होता त्यावेळेला तर त्याची बायको अजूनपर्यंत गर्भवती नव्हती. पण त्याची इच्छा होती की ज्या वेळेला पण पैसे कमवून माघारी येईल त्यावेळेला एखाद्या बाळाचा प्रयत्न करेन मी. हा सुभाष मुंबईला गेला तर खरा, पण त्याच्या बायकोची त्याला तिथे गेल्यानंतर आठवण यायची. काय करत असेल आता, कशी असेल, हा त्याला विचार खात होता. पिंकीपाशी अजूनपर्यंत मोबाईल नव्हता, पण याने तिला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला आणि म्हणाला की जाऊ दे, आपण व्हिडिओ कॉलवरती बोलत जाऊ ज्या वेळेला मला काम नसेल त्यावेळेला. ज्या वेळेला पण या पिंकीच्या हातात मोबाईल आला त्यावेळेला पिंकीने इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे डाउनलोड केलं मोबाईलमध्ये. पिंकी हुशार होती, शाळा शिकलेली, त्यामुळे तिला काही शिकवावं लागलं नाही. याच्यावरती व्हिडिओ बनवायची, इंस्टाग्रामवरती रील बनवायची. ज्या वेळेला पण तिच्या रील व्हायरल व्हायच्या तिला शेकडो मेसेज यायचे, शेकडो पुरुषांचे. त्यावेळेला तिचा पती म्हणायचं की जाऊ दे, करती मनोरंजनासाठी. आता मी तर तिथं नाही तर मनोरंजन कसं करणार? आता ही पिंकी कधी कधी तिच्या पतीला म्हणायची की मला दुकानात जाणं किंवा रेशन आणायला जाणं हे लय अवघड झालं, एकटीच तरी मी काय काय करणार, कुठे कुठे पळणार. तुमची आई जी आहे तिला तर बोलता पण येत नाही आणि ती एका जागेला बसून असते. आता मी कसं करू एकटी महिला? आता ज्या वेळेला अशी म्हणते पिंकी त्यावेळेला हा सुभाष म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, माझा एक मित्र आहे, त्याला काही काम असेल तर सांगायचं, मी त्याला सांगून ठेवतो. या सुभाषचा मित्र अभिजित लहानपणीपासून त्याच्यासोबतच राहिलेला. आता त्याच्यावरती पूर्ण विश्वास होता या सुभाषला. सुभाषने त्याच्या बायकोचा नंबर या अभिजितला दिला आणि म्हटला की जर तुझ्या बहिणीला काय गरज पडली तर तू तिथं नक्की मदत कर, मी आता इथं आहे. ज्या वेळेला पण मी तिथं येईल त्यावेळेला तुझ्या या उपकाराचं परतफेड करील. हा अभिजित त्याला म्हणला की अरे भाऊ आहे तू आपला आणि तू असं बोलतोय म्हणल्यावर मी नाही मदत करणार. त्यावेळेला सुभाष म्हणला की अरे मला तू आता रडवतो का काय? नाही म्हणला, मी काय बोलत नाही, तू फक्त ज्या वेळेला पण मदत लागेल त्या पिंकीला त्यावेळेला मदत कर. हा अभिजित त्याला होकार देतो आणि त्या पिंकीला फोन करतो आणि म्हणतो की मी सुभाषचा मित्र आणि त्यानं मला नंबर दिला आहे तुमचा, तर काय मदत लागली तर मला या नंबरवरती फोन करा, माझं नाव अभिजित आहे, नंबर सेव्ह करून ठेवा. आता अभिजित ज्या वेळेला असा कॉल करतो पिंकीलाही दुसऱ्या दिवशी त्याची गरज पडते. रेशनच्या दुकानातून रेशन आणायचं होतं, तिच्यापाशी गाडी नव्हती. तिने कॉल केला अभिजितला. त्यावेळेला दोघांनी पहिल्यांदा एकमेकाला बघितलं होतं. ज्या वेळेला ही पिंकी त्या अभिजितला बघते त्यावेळेला तिच्या डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटतं. कारण तिच्या पतीपेक्षा 10 पटीने सुंदर असलेला हा अभिजित. आणि तसंही भरपूर दिवस झाले तिचा पती गेलेला होता. जवळजवळ 1 वर्ष झालं तिच्यापाशी नव्हता. आता गाजर, काकडी,
आणि मुळी यांच्यापासून किती दिवस भागणार, बोटं थकून जायचा हात तिचा. तिने विचार केला की हा पती तर मला गेला सोडून. तसं तर तो तिच्यासाठीच पैसा कमवायला गेला होता, पण शेवटी स्त्रिया ज्या आहेत ना, पैशाच्या भुकी आहेतच, पण यांना शरीराची भूक पण भागवायची असते. आता या अभिजितवरती पिंकीची नजर पडल्यानंतर या पिंकीला त्याची स्वप्न पडायला लागली होती. जिकडे दिसेल तिकडं हा अभिजितच तिला दिसायचा. त्याच्याबद्दल विचार करत राहायची. आता हळूहळू हिने व्हॉट्सअपवरती त्याला मेसेज टाकणे, तिचे फोटो पाठवणे असा प्रकार चालू केला. या अभिजितलाही कळायला टाईम लागला नाही की नेमका काय प्रकार आहे. त्याने म्हटला की नको, तुम्ही असं करू नका, तुम्ही माझ्या मित्राच्या बायको आहात, माझा इंटरेस्ट नाही. तरी पण ही काय थांबते काय बाई. तिने थोडे तिचे असे तसे फोटो पाठवायला चालू केले. शेवटी मर्द तो काय असा पिघळूनच जाणार ना ज्या वेळेला असे फोटो बघायला मिळतील आणि समोरून बाय बोलते म्हटल्यानंतर. आता हा अभिजित पण तिच्या जाळ्यात अडकला होता. शेवटी त्या दोघांमध्ये काही दिवसानंतर संबंध बनतात. यावेळेला पिंकी म्हणते की तुम्ही मला सोडून जाऊ नका, माझा नवऱ्याचं काही खरं नाही, जरी आला तरी मी त्याला पुन्हा मुंबईला पाठवून देईल, आपण दोघे ते संबंध बनवू. या अभिजितचंही अजून लग्न झालेलं नव्हतं, यालाही काय अडचण नव्हती. अभिजित म्हणला की हो, तुम्ही म्हणाल तसं, आता तुमचीच माझ्या मालकी. या अभिजितचं काही दिवसापासून घरी येणं जाणं वाढलं होतं. पिंकीच्या रूममध्ये जाऊन तासनतास गप्पा मारायच्या, जे काही काम करायचं ते करायचं. या सुभाषच्या आईला सगळं लक्षात येत होतं, पण बोलू शकत नव्हती, हालू शकत नव्हती. त्यावेळेला तिने विचार केला की मी कसं सांगू पोराला. ज्या वेळेला पोरगा येईल त्यावेळेला मी त्याला नक्की सांगेन. दोघांमध्ये वारंवार संबंध बनत असल्यामुळे ही पिंकी आता गर्भवती झालेली होती. तिला कसलंही टेन्शन नव्हतं, कारण दोघांचंच पक्क प्रेम होतं. 5-6 महिन्यानंतर 4 जानेवारीला हा सुभाष घरी आला. त्यावेळेला बघतो तर काय, त्याची पत्नी प्रेग्नेंट होती. त्यावेळेला त्याला हे पूर्ण कथा समजली आणि या दोघांचंही लफडं आहे असं समजलं. आता त्याचं तर डोकं सणकलं. त्याने त्याच्या मित्राला जाऊन डायरेक्ट घरी धमकी दिली आणि म्हटलं की आता तू वाचलाय, परत नाही वाचणार. आता हे सगळं दृश्य अभिजितच्या शेजारचे बघत होते. त्यावेळेला अभिजितचा अपमान झाला, पण त्या अभिजितने शांत घेतलं, वातावरण शांत झालं. 19 जानेवारी 2026च्या दिवशी सकाळी 7 वाजता पिंकीचा मोबाईल वाजतो. पिंकी फोन उचलते. तिकडून पोलीस निरीक्षक बोलत होते. ते म्हणाले की हा नंबर पिंकी म्हणजे तुम्ही कोण लागतात या व्यक्तीचा. त्यावेळेला ही पिंकी म्हणते की माझा नवरा आहे हा सुभाष. तर काय झालं, कोण बोलताय तुम्ही. त्यावेळेला पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि यांची बॉडी सापडली आम्हाला उसाच्या शेजारी. पिंकी ओरडायला लागली. तिला काही समजत नव्हतं की काय झालं. ती डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेली. एवढा मोठ्यानं कालवा करत होती की असं वाटायचं की काय प्रकार आहे, एवढं कोण रडतंय, अशा बेकार पद्धतीने रडत होती. पोलिसांना थोडा शक आला, पण त्यांनी पोस्टमॉर्टम वगैरे केलं. त्यावेळेला खून झाला हे पोलिसांच्या लक्षात आलं. आता याचा तपास चालू केला. पोलिसांच्या पुढे प्रश्न होता की केलं कुणी, याची दुश्मनी कोणासोबत. ज्या वेळेला पोलीस या अँगलने चेक करत होते त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की हा अभिजित नावाचा त्याचा मित्र, त्याच्यासोबत याचा वाद झाला होता आणि त्याने धमकी दिली होती अभिजितला की मारेल. या अभिजितला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याचा मोबाईल चेक केला. त्यावेळेला शेवटचा कॉल या सुभाषलाच गेलेला होता. कॉल रेकॉर्डिंग पण होती त्याच्यामध्ये आणि तिथं सांगत होता की गावाच्या बाहेर एक ऊसाचा फळ आहे, त्या ठिकाणी ये, तुझ्यासोबत पार्टी करायची आहे. आता शक काय कन्फर्मच झालं, हा शेवट त्याला भेटला होता. पोलिसांनी ज्या वेळेला दणके दिले त्यावेळेला त्यानं पूर्ण कथा सांगितली. तर विषय असा होता की ज्या वेळेला पिंकी गर्भवती झाली होती त्यावेळेपासूनच हे प्रयत्न करत होती की या सुभाषला संपवायचं. सुभाष ज्या वेळेला घरी आला, पिंकीनेच बोलवून घेतले होते. त्यावेळेला त्याला जे प्रकार समजला, याने या अभिजितला दम दिला होता. याचाच फायदा घेऊन या अभिजितने त्याला पार्टीसाठी बोलवलं. म्हणलं की आपल्या दोघांमध्ये जे काय आहे ते मिटवून घेऊ. ज्या वेळेला अभिजितच्या बोलवण्यावरून हा सुभाष त्या ठिकाणी गेला, त्या अभिजितने त्याला दारू पाजली, फुल टल्ली केलं, स्वतः कमी प्याला. पिंकी त्या ठिकाणीच लपून बसलेली होती. तिने एक लोखंडाचा रॉड आणला आणि त्या सुभाषच्या डोक्यामध्ये मारला. त्यावेळेला या अभिजितने पण त्याच्यावरती वार करायला चालू केले आणि त्याला मारून तिथेच फेकून दिलं. त्यांना वाटले की जाईल, बिबट्या वगैरे आलं तर घेऊन जाईल. दारूच्या नशेत होता हा अभिजित आणि ही जी महिला आहे पिंकी, ती काय त्याला उचलू शकत नव्हती. त्यामुळे तिथं सोडून गेले आणि दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याला दिसल्यानंतर पोलिसांना फोन केला. आता ही पिंकी आणि हे अभिजित दोघंही पोलिसांच्या जेलमध्ये आहेत. या दोघांना तर जे काय सजा व्हायची ती होईलच. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा.